संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय 17. शंकराकडून सतीला वरप्राप्ती. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुले, दक्षाच्या घरी शिवप्राप्तीसाठी सती नंदाव्रत करत होती. अश्विन शुद्ध अष्टमीला तिने उपवास केला. अत्यंत भक्तिभावाने शिवप्रभूचे पूजन केले. व्रत सांगता झाल्यावर नवमीच्या दिवशी ती शिवध्यानात मग्न झाली. तेव्हा भगवान शंकर तिच्यासमोर प्रकट झाले. त्यांचे स्वरूप अतिशय मनोहर होते. शरीराचा वर्ण गौर होता. त्यांना 5 मुखे होती. प्रत्येक मुखाला 3-3 नेत्र होते. मस्तकावर चंद्रकोर शोभून दिसत होती. त्याचा कंठ नीलवर्ण होता आणि सर्वांगाला भस्म लावले होते. त्यांचे चित्त प्रसन्न होते. जटा मुकुटात गंगा शोभून दिसत होती. मदनाने लज्जित व्हावे असे त्यांचे सौंदर्य होते. सतीने त्यांच्या चरणांना मनोभावे वंदन केले. शंकर म्हणाले, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुला जो हवा तो वर माग. सती म्हणाली, हे प्रभू, आपली जी इच्छा असेल तो वर द्या. शंकरांनी जाणले की हिच्या मनात काय विचार आहे, म्हणून ते म्हणाले, देवी, तू माझी पत्नी हो. सती हात जोडून म्हणाली, देवा, आपण माझ्या पिताश्रीशी बोलणी करा. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, शंकरांच्याकडून वरदान प्राप्त झाल्यावर सती आपल्या मातोश्रीकडे गेली. त्यानंतर काय घडले ते आम्हास सांगावे. ब्रह्मदेव म्हणाले, सतीने आपल्या माताश्री पिताश्रींना वंदन केले आणि सर्व वृत्तांत सांगितला. दक्ष शंकरांची वाट पाहत चिंतामग्न झाले होते. त्यामुळे मी सरस्वतीसह त्यांच्या घरी गेलो. आम्हाला पाहून त्यांना फार आनंद झाला. त्यांनी बसाव्यास उत्तम आसने दिली. योग्य प्रकारे आमचे आदरातिथ्य केले. त्यानंतर त्यांनी आम्हाला येण्याचे कारण विचारले. मी म्हणालो, हे प्रजापती, मी येथे ज्या कामासाठी आलो आहे ते नक्कीच तुझ्या हिताचे आहे. तुझ्या कन्येने कठोर साधना करून महादेवांच्याकडून जो वर मिळवला तो आता पूर्ण होण्याची वेळ आली आहे. सतीला मागणी घालण्यासाठी त्यांनीच आम्हाला बोलावले आहे. दक्ष, तू आता आपली कन्या त्यांना अर्पण कर. रुद्राला कन्यादान केल्याने तू कृतकृत्य होशील. हे ऐकून दक्ष म्हणाला, आपण सांगता ते मला मान्य आहे. सर्व काही आपल्या मनासारखे होईल. तेव्हा मी म्हणालो, आता विवाहाची तयारी कर. नमः शिवाय. ओम.